पप्पाने रानातून रानभाज्या आणलेल्या आहेत। ही आहे कुरडूची भाजी, ही आहे पातळीची भाजी, आणि ही आहे मोरशिंड्याची भाजी, आणि ही आहे ओवाची भाजी। आज आपण कुरडूची भाजी करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। अनिता स्वीट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे रानभाजी। या भाजीचे नाव आहे कुरडू। ही भाजी पावसाळ्यामध्ये उगवते आणि ही खूप औषधी आहे। मुतखड्यासाठी ही खाल्ली जाते। आम्ही पण ही खूप आवडीने खातो, माझी मुलं पण खूप आवडीने खातात। त्यासाठी मी तुम्हाला आज त्याची रेसिपी सांगते। चला तर मग बनवूया आपण कुरडूची भाजी। कुरडूची भाजी बनवण्यासाठी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये 2 बारीक चिरून कांदे टाकायचे। कांदे चांगले लालसर होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये लसूण मिरची टाकून घ्यायची, ती चांगली परतून घ्यायची। त्यामध्ये कुरडूची भाजी बारीक चिरून अशी टाकायची आणि चांगली परतून घ्यायची। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ घालून झाल्यानंतर थोडे वाफ येऊ द्यायची, झाकण ठेवून थांबायचं। थोड्या वेळाने त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकायचे। आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाका। आम्ही टाकतो, दोन्ही टाकतो। त्याच्यामुळं आमच्या घरी ही पावसाळ्यामध्ये सारखी बनवली जाते आणि मला तर खूप आवडते आणि घरातले सगळे आमच्या आवडीने खातात। त्यामुळे तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण अशा छान छान भाज्या करून खा। तर मला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।